बादशाह खान त्या ठिकाणी म्हणतोय, क्यों शिवा, क्यों आदिलशाह के आगे जाता है, क्यों अपनी शेकी निजारता है. अरे सोड सगळं. अरे हा आदिलशाहच्या दरबारामध्ये राज्यामध्ये तुझ्यासारख्यांचं काय चालणार आहे. सोडून दे सगळं, वाटाघाटी कर. अरे तुझे वडील मला चांगले मित्र होते, तू मित्रांचा मुलगा म्हणून मला जवळचा वाटतं, माझा मुलगाच मला वाटतोय. सोड शिवा सोड. म्हणून वाटाघाटीला तुला मी या ठिकाणी बोलवलं आहे. आणि म्हणून आओ शिवा आओ मेरे गले लग जाओ, आओ शिवा आओ मेरे गले लग जाओ म्हणून त्या ठिकाणी खानानं आलिंगनासाठी दोघं हात बाजूला केलेले आहे. हे दोघं हात नाही तर तो त्या ठिकाणी मृत्यूचा जबडाच आज वाटत होता. आणि या जबड्यामध्ये तो आज महाराजांचा, स्वराज्याचा, देवाधर्माचा, सौभाग्याचा, आई साहेबांच्या पुत्र सुखाचा, सर्वस्वाचा घात घेण्यासाठी हा मृत्यूचा जबडा जणू काही त्या ठिकाणी खानाने उघडलेला होता. आणि म्हणत होता, आओ शिवा आओ मेरे गले लग जाओ, आओ शिवा आओ मेरे गले लग जाओ. शिवाही आपल्या जागेवर उठला आणि मृत्यूच्या दहाड्यामध्ये स्वतःला समर्पित करण्यासाठी पुढे जाऊ लागला आहे. शिवानंही त्या ठिकाणी दिप्पाळ अशा खानाच्या जबड्यामध्ये स्वतःला समर्पित करून दिलाय. खानानं त्या ठिकाणी शिवाला त्या ठिकाणी मिठी मारलेली आहे. अरे 7 फूट उंचीचा खान, शिवा त्याच्या छातीपर्यंतच त्याचं डोकं येत आहे. खानानं त्या ठिकाणी मिठी मारलेली आहे. आणि मिठी मारल्यावरती डाव्या काखेमध्ये शिवाची मान त्या ठिकाणी खान दाबू लागलाय. मान दाबता दाबता खानानं आपली कट्यार काढली आणि शिवाच्या पाठीमध्ये कट्यार खुपसली. कट्यार जशी खुपसली त्याचा कर्रकट आवाज आला. शिवानं आत अंगरका घातला होता म्हणून ती कट्यार शिवाच्या छातात पाठीमध्ये घुसण्याऐवजी चिलखत फक्त त्या ठिकाणी असल्यामुळे फक्त अंगरका फाटला आणि कर्रकट आवाज त्या ठिकाणी आलेला आहे. शिवा पाहत होता, खानानं आपली मान दाबलेली आहे आणि कट्यार खुपसलेली आहे. आपण त्या ठिकाणी सावधगिरीनं काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून स्वतःचा असलेला बिछवा त्या ठिकाणी काढलाय आणि खानाच्या पोटामध्ये त्या ठिकाणी बिछवा घातलाय आणि फिरवलाय आणि खानाच्या पोटातून त्या ठिकाणी आकड्या काढल्याय. क्षणभर धीरता आली खानाला आणि खानानं शिवाला त्या ठिकाणी लोटलाय. दगा दगा दगा, शत्रूने मुझे दगा किया म्हणत म्हणत तो त्या ठिकाणी झोकांड्या खात बाहेर पडायला लागलाय. एवढ्यात त्या ठिकाणी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी पाहिलं खानावरती वार झालाय म्हणून कृष्णाजी भास्कर कुलकर्णीनं शिवावरती त्या ठिकाणी वार केलाय. पण शिवानं तो वार अडवलेला आहे. पण अडवता अडवता शिवाच्या डोक्याला खोक लागली बरं का कृष्णाजी भास्कर कुलकर्णीची. शिवानं त्या ठिकाणी कृष्णाजी भास्करला मारतोय. तेवढ्यात खान बाहेर जात असताना खानाचा त्या ठिकाणी बॉडीगार्ड अंगरक्षक सय्यद बंडा आत आला. सय्यद बंडा शिवावरती आता आघात करणार, दांडबट्टा चालवणार. तेवढ्यात शिवाचा त्या ठिकाणी असलेला अंगरक्षक जीवामाला पुढे आला आणि म्हटलं, राज बाजूला घेतो मी याला अंगावरती. आणि जीवामालानं सय्यद बंडाला अंगावरती घेतला आणि आपल्या दांडबट्टानं सय्यद बंडावरती त्या ठिकाणी आघात केला आणि सय्यद बंडाचे त्या ठिकाणी चिरपाकड्या केल्या. सय्यद बंडा खाली कोसळला. एवढ्या वेळपासून खानाची गंमत तर पहा, बाहेर पडाला. या सगळ्या धामधुमीमध्ये सगळ्या पोटाच्या आतड्या सुद्धा त्या ठिकाणी खानाने मध्ये घातल्या आणि आणखी जोराने त्या ठिकाणी फडकं बांधून बाहेर पडला. बाहेर असलेल्या पालखीमध्ये बसला. खानाच्या भोयांनी पालखी उचलली, खानाला घेऊन जाऊ लागले. एवढ्यात आणखी लांब उभा असलेला शिवाचा आणखी महान सेनापती जो होता संभाजी कावजी कोंडाळकर. संभाजी कावजी कोंडाळकर पाहिलं खान त्या ठिकाणी पालखीत बसून चाललाय. संभाजी कावजी कोंडाळकी पुढे गेला आणि खानाच्या भोयांच्या भोयांच्या त्या ठिकाणी पाय छाटले. खानाची पालखी खाली पडली. संभाजी कावजी कोंडाळकरांना खानाला त्या पालखीतून बाहेर काढलं आणि संभाजी कावजी कोंडाळकरांनं आपल्या तलवारीच्या पात्यानं खानाचं त्या ठिकाणी मुंडकं छाटलं. एका हातामध्ये खानाचं मुंडकं आणि एका हातामध्ये त्या ठिकाणी तलवार. आज जणू संभाजी कावजी कोंडाळकर या दृश्यानं महिषासूर मर्दनीचा आवाज त्या ठिकाणी दिसत होता. या सगळ्या धामधुमीमध्ये लगेच शिवा त्या ठिकाणी प्रतापगडाच्या वरती जायला लागले. शिवाजी राजे पुढे चालले. सोबत त्या ठिकाणी जीवामाला आहे. मागे एका हातामध्ये त्या ठिकाणी खानाचं मुंडकं, एका हातामध्ये तलवार घेऊन संभाजी कावजी पुढे वरती चालले. एवढ्यात नगावरती त्या ठिकाणी प्रतापगडावरती संदेश पोहोचला. सनई चौघडे नव्हे त्या ठिकाणी वाद्य कळायला लागली. वाद्य कशासाठी? खानाच्या सैन्याला वाटलं खानाची आणि शिवाजीची भेट झाली म्हणून आनंदोत्सव साजरा करण्यासाठी वरती नगारे वाजत आहेत. पण नगारे वाजत होते मराठ्यांसाठी इशारात म्हणून. काय
काय खानाच्या सैन्यावरती तुटून पडा आणि येसाजी तानाजी सारख्या सगळ्या सेनापतींनी त्या ठिकाणी खानाच्या सैन्यावरती तुटून पडले. खान त्या ठिकाणी मेलाच आणि खानाचं सैन्यही मेलं. प्रतापगडाच्या वरती शिवबा गेले. त्या खानाला खानाचं मुंडकं आणलेलं आहे ते पिंजऱ्यामध्ये खानाचं मुंडकं ठेवलं आणि खानाचं मुंडकं राजगडावरती पाठवलं राजमातांच्या समोर. कारण राजमातांनी सांगितलं होतं ना शिवबाला की संभाचं उसणं फेडून आण रे बाबा, संभाचं उसणं फेडून आण. आज संभाचं उसणं शिवबानं फेडून आणलंय. काय विचार त्या राजमाताच्या मनामध्ये या खानाचं मुंडकं पाहिल्यावरती आले असतील. पण बस मरणांती वैराने मृत्यूनंतर त्या ठिकाणी वैर संपतं. शिवबानं खानाच्या शरीराचं आणि मुंडक्याचं त्या ठिकाणी कोणतीही विटंबना केली नाही. हा माझा राजा इतरांपेक्षा वेगळा आहे. खानाचं मुंडकं आणि शरीर ते एकत्र केलं आणि ज्या प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याचा पुतळा काढला होता त्याच ठिकाणी खानाची कबर शिवाजी राजांनी खोदून त्याला त्याच्या धर्माप्रमाणे त्याच्या रीतिरिवाजाप्रमाणे त्याला गाळण्यात आलं. त्या ठिकाणी कबर खोदण्यात आली, कबरमध्ये त्याला ठेवण्यात आलं. एवढंच नाही तर वर्षभर त्याच्या कबरीसाठी जी पूजाविधीसाठी दान धर्म लागतो तो सुद्धा राजानं त्याच्या स्वतःच्या खजिन्यातनं दिलाय. म्हणून राजा इतरांपेक्षा वेगळा आहे. बादशाह खान त्या ठिकाणी म्हणतोय क्यों शिवा, क्यों आदिल शाह के आगे जाता है, क्यों अपनी शेकी निजारता है. अरे सोड सगळं. अरे हा आदिलशाहच्या दरबारामध्ये राज्यामध्ये तुझ्यासारख्यांचं काय चालणार आहे. सोडून दे सगळं, वाटाघाटी कर. अरे तुझे वडील मला चांगले मित्र होते, तू मित्रांचा मुलगा म्हणून मला जवळचा वाटतं, माझा मुलगाच मला वाटतोय. सोड शिवा सोड. म्हणून वाटाघाटीला तुला मी या ठिकाणी बोलवलं आहे. आणि म्हणून आओ शिवा आओ मेरे गले लग जाओ, आओ शिवा आओ मेरे गले लग जाओ. म्हणून त्या ठिकाणी खानानं आलिंगनासाठी दोघं हात बाजूला केलेले आहे. हे दोघं हात नाही तर तो त्या ठिकाणी मृत्यूचा जबडाच आज वाटत होता. आणि या जबड्यामध्ये तो आज महाराजांचा, स्वराज्याचा, देवाधर्माचा, सौभाग्याचा, आई साहेबांच्या पुत्र सुखाचा, सर्व स्वाचा घात घेण्यासाठी हा मृत्यूचा जबडा जणू काही त्या ठिकाणी खानाने उघडलेला होता. आणि म्हणत होता आओ शिवा आओ मेरे गले लग जाओ, आओ शिवा आओ मेरे गले लग जाओ. शिवाही आपल्या जागेवर उठला आणि मृत्यूच्या तहाळ्यामध्ये स्वतःला समर्पित करण्यासाठी पुढे जाऊ लागला आहे. शिवबानंही त्या ठिकाणी दिप्पाळ अशा खानाच्या जबड्यामध्ये स्वतःला समर्पित करून दिलाय. खानानं त्या ठिकाणी शिवबाला त्या ठिकाणी मिठी मारलेली आहे. अरे 7 फूट उंचीचा खान शिवबा त्याच्या छातीपर्यंतच त्याचं डोकं येत आहे. खानानं त्या ठिकाणी मिठी मारलेली आहे आणि मिठी मारल्यावरती डाव्या काखेमध्ये शिवबाची मान त्या ठिकाणी खान दाबू लागलाय. मान दाबता दाबता खानानं आपली कट्यार काढली आणि शिवबाच्या पाठीमध्ये कट्यार खुपसली. कट्यार जशी खुपसली तसा कर्रकट आवाज आला. शिवबानं आत अंगरका घातला होता म्हणून ती कट्यार शिवबाच्या छातड पाठीमध्ये घुसण्याऐवजी चिलखत फक्त त्या ठिकाणी असल्यामुळे फक्त अंगरका फाटला आणि कर्रकट आवाज त्या ठिकाणी आलेला आहे. शिवबा पाहत होता खानानं आपली मान दाबलेली आहे आणि